मेलो. अबे 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 स्पार्किंग. अबे गलत टाइमवर निघालो आपण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या ब्लॉग मध्ये. आणि मित्रांनो, आता कुठंतरी जाऊन ब्लॉग एडिट केलाय मी. बघू शकता किती वाजले. 9:30 नाही 10 वाजायला गेले आहे. आणि आम्ही उठलो 8:30 वाजता. उठलो 8:30 वाजता आम्हाला एवढी तगडी झोप लागली होती. मी म्हणतो तर 6 वाजता उठून ब्लॉग एडिट करून टाका, पण एवढी तगडी झोप लागली की माहीतच नाही पडलं 8:30 कधी वाजले तर. आणि स्वप्नील भाऊ इकडे खाऊन राहिले. सांग ना काही काय ब्लॉग चालू आहे एक्सपोर्टिंग वर. ते चालू आहे आता सध्या. आताच लावला मी जस्ट थोडा वेळ पहिले. आता 2 दिवस, आजचे शेवटचे 2-3 दिवस राहिले फक्त नागपूरचे. आमचे शेवटचे 2-3 दिवस राहिले फक्त नागपूरचे. स्वप्नील भाऊ दुःख होऊन राहिले की नाही होऊन राहिले थोडस. मी पण खाऊन घेतो, मस्त लागते. स्वप्नील भाऊच्या शेतातले वे सगळं काही. बे नाश्ता करायला चला का बे. अबे हा कथी आहे, आमच्यावर गाडी नाही आहे. दादाची गाडी असते तर कुठेही जातो आम्ही. मग काही नाही राहत. तर मित्रांनो, चला नाश्ता करायला. संदीप ना, मी आणि स्वप्नील भाऊ. अकू काय करू राहिली की काय म्हटलं अकू? अच्छा. तर मित्रांनो, आंघोळ झालेली आहे. आता मस्त कपडे धुतले. त्याच्याने थोडासा वेळ झाला. 12:30 वाजले. त्यांना मी टाईम नाही पाहिला किती वाजले तर. 12:30 वाजले सर. आता आणि हे कपडे जे आहे ना, निराकलं तर शर्ट पण आपल्या कॉलेज घालायला कपडेच नव्हते, तर मग हेच घालायला लागलं. आता चलतो मी. डब्बा आला आहे आपला. डब्बा जेवण करून घेतो. का आला आहे उद्या. आज काहीतरी चांगलं असलं पाहिजे. डब्यात काही चांगलं असलं ना तर बरं वाटते. नाही तर मग कसं. तर आज बघू शकता डब्यात काय काय आलं आहे. वरणाला तडका देऊन ठेवला आहे थोडासा. तर वरण, आलूची भाजी आहे, भात आहे आणि पोळी आहे. भात थोडंसं आसटल्यासारखं वाटून आला, पण बरा वाटू राहिला. तर मी करतो जेवण मस्तपैकी. मला भूक लागली आहे. नाश्ता करायला गेलो होतो पण त्यांना काही एवढं नाही वाटत. आता जेवण करून मस्त जेवण करून घेतो. चलो. टेस्टी मस्त आहे. काकूची मेस आहे. खालच्या काकून जे लावली तेच आम्ही लावून टाकली. 3 दिवसाचा डब्बा सांगितला आहे. म्हणजे आजचे 2 दिवस चालू ना. आता एक पेपराच्या दिवशी. उद्याचं पैन काय आहे, उद्या नॉनव्हेज येते म्हणते. नॉनव्हेज तुम्हाला माहिती आहे भोले जमत नाही तर त्याच्यानं. तर पाराकडून उद्या मग बाहेर कुठं तो खाल चालू होतो. तर मित्रांनो, जेवण झालेलं आहे. आता कूलरमध्ये पाणी टाकून कूलर चालू करतो. आणि तुम्हाला सांगितलं नाही तर कूलरची टंकी म्हणजे हे एवढंच. एक बकेट येत बसते पूर्ण. एक बकेटही नाही लागत त्याला. एक बकेटही नाही लागत. पाहिजे आता मी टाकून. आता बकेट चालू आहे इकडे. बकेट भर राहिली. आता टाकांना पाहिजे किती बकेटला पाणी उरते पाहिजे. सो गाईस, बकेट भरली आहे. आता मी टाकतो पाणी. अरे बापरे. मित्रांनो, कूलर भरलेला आहे बघू शकता. आणि यावेळेस पूर्णच दिली होती. पूर्णच बकेट लागली त्याला. काय माहीत कोण लागली तर. अशी तर लागत नाही. म्हणजे खालून जाते ना, मागच्या मागं पाणी निघते. आणि मी तर पडता वाचलो आहे. इथं पडता वापसलो. पडणारच होतो. त्याच्यापैकी बघ पट लागायला पोट राहिल्या बे. मित्रांनो, झोपलो होतो मस्तपैकी. आणि सुजल भाऊनं सांगितलं आता, त्याचा फोन आला होता की 2 बंदे पाठवले त्यांना आम्हाला ठोकासाठी. नाही ठोकासाठी नाही, राहासाठी. त्यांचे पेपर आहे म्हणते उद्या. ते 2 दिवस थांबणार आहे. आणि आम्ही 4 जण झालो आहे आता. ते समजा आले तर काही नाही तेव्हा काही आहे नाही. पण कसं माहिती आहे का, दिक्कत जास्त होते ना. कारण की 4 जण असले तर दिक्कत होत असते ना. ते समजायला पाहिजे होतं ज्यानं डिसाईड केलं. तर सुजल भाऊ तुम्हाला समजायला पाहिजे गोष्ट आहे नाही काय. का हो स्वप्नील भाऊ इकडे पाहिजे ना. हो स्वप्नील भाऊ बरोबर नाही काय. सुजल भाऊ समजायला नाही पाहिजे होतं काय. तू 4 जण कसे होईल तर सुजल भाऊनं ते समजलं नाही. तर सुजल भाऊ माझ्या एकच विनंती आहे तुम्हाला की थोडंसं समजून थोडंसं कसं हाव म्हणत जा समोर झाले.
आणि काय आता संदीप दासोबत बोलून पाहा लागल. मी नाही बोलत, तूच बोलून पाहिजे. ठीक आहे. ब्लॉग येईपर्यंत सारं फिरून देईन दे, तोपर्यंत पोट्टे वापसही चालले दे. जाऊ द्या, तुम्हाला माहीत तर पडून देईल काय झालं तो. ठीक आहे, तर चल द्या आता पाहू काय होते तो. आता चल ना मग, चला भूक लागली खायला चल. तर मित्रांनो चला आम्ही चाललो बाहेर तरी खायला. भूक लागली होती आम्हाला तर. ओ चाल बे हो काकाना कंटेंट. अरे रे 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 मेलो. अरे अप्पा, अबे तुफानच्या मधात अटकला गेलो आपण. अबे 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 स्पार्किंग. अबे गलत टाइमवर निघालो आपण. अबे ऍक्सिडेंट झाला. ए बाप रे बाप. चल चल चल. ये काय बे. अबे ऍक्सिडेंट. हे 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 तुफानच तुफान चालू असतो. अबे कचरा. अबे अंगावर का बे. पोचन की नाही पोचन दुकाना बंद. अबे स्वप्नील घेतो पाय करून दुसऱ्याला कॅमेरात पाय. कॅमेरा अबे कॅमेरात पाय ना. होय. तर मित्रांनो आलेलो आहे. एवढा वादळ सुटलं होतं ना रस्त्यात, पुरं आताही चालूच आहे. पाय समोर पा वादळ पा. भाई साहेब आम्ही निघाल्या पुरं वादळ. हे जर झालं सध्या आपण कपडे काढून घेतले नाही तर आपला कपड्याचा काय झाला असता. बाई अर्ध्यातच पुरा धिंगाणा झाला असता. पुरा रोडवर पुरा कचरा झालाय. दाखवून तुम्हाला जाताना आता बहुत कचरा होते. पुरा डोक्यात कचरा गेला म्हटलं सध्या आपल्या. पुरा डोक्यात कचरा आहे नाही भाई साहेब. पुरा कचरा आमच्या अंगावर उडाला होता ना. पुरा धिंगाणा झाला. आता वेज काय घेतलं होतं आपण. मंचुरियन राईस बोलवले हाफ हाफ सध्या. तो आणि मग नंतर जेवणच करायला लागते. सध्या पुरती पाहिजे होतं खायला. तर मित्रांनो आम्ही घरीच चाललो होतो. तर पाणी चालू झालं आता. तो अजून थांबला. तर सप्या बाहेर उभा आहे. सप्या बाहेर उभा आहे. बाहेर पाणी चालू झालं आता. आता वाट पूर्ण झाला आम्ही. काय म्हटलं. थांब ना उद्या ना कमी थोडंसं मग चाललं जाऊ. अचानकच पाणी चालू होते. कधी काही होते काही सांगता नाही होत. कधी काय होणार आहे तर. हां नागपूर नाही आपल्या इकडे कसं आहे ना हाल. यवतमाळ अमरावती कसं चालतं ना. मित्रांनो रेनबो आलेला आहे. अरे दिसून राहिला. हो हो हो. अभि पण संपून राहिला कुठं ते दिसून नाही आलं. मित्रांनो रूमवर आलेलो आहे. चला आता चाललो मी जिमले. चल येऊ मग पक्का. चलो. A few minutes later. तर मित्रांनो आंघोळ झालेली आहे. आता कपडे घालतो मस्तपैकी. तेही आले वाटते ना. तर मित्रांनो काकूसोबत आलो होतो सामान आणण्यासाठी. आता आलो आहे. थांबलाय मी इथं. काकू आले विटा घ्याले. काय माहित कुठं व्यायचं काकूले. तर मित्रांनो आलं आहे रूमवर आता चला पाहतो. आज तर मेस खाजी तर काय बे. अबे हे कुठचं उडालं. अरे बापरे. याच्यावरच येते. थांबा टाका लागून आता येईल. अबे पडलं ना बे. ऍक्सिडेंट झालं ना. हे उचला लागन ना आपल्याला. हे कुठून आपटते तर. हे कैसा हुआ. आपटलं ना. याच्यावर तर काय याच्यावरच आहे ना ते. आता टाका लागन ना आपल्याला. त्याच्या आठीच बोललो तुले.